वडगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात मंगळवारी रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर 150 ते 200 जणांच्या जमावाने हल्ला करत मोटारीच्या काचा फोडल्याची तसेच पैसे हिसकावून घेतल्याची घटना घडली। या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींच्या विरोधात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला गती दिली आहे। अशाच प्रकारे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे धरणगाव तालुका अध्यक्ष धनराज माळी, युवक तालुका अध्यक्ष मनोज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, प्राध्यापक एन.डी. पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप धनगर यांच्यावर जमावाकडून हल्ला करण्यात आला। पैकी धनराज माळी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व खिशात असलेला मोबाईल हल्लेखोरांनी हिसकावून घेतला। याशिवाय मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरला। सदरचे हल्ले महायुतीच्या नेत्याने सांगितल्यावरून करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे। मी धनराज माळी, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट। काल रात्री 11 वाजेच्या सुमारास भोद येथे कार्यकर्त्यांना बूथ यादी व मतदार यादी संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले असता तिकडून परत येत असताना भोद फाट्याजवळ आमचे इनोवा गाडीला 15 ते 20 लोक अचानक आले आणि लाठ्या काट्या घेऊन आडवे झाले। ड्रायव्हरला गाडीतून बाहेर ओढलं आणि सर्वांना मारहाण करू लागले। पाहिलं असता तो नाना भालेराव राहणार वागडूद, हल्ली मुक्काम पिंपरी हा इसम त्या ठिकाणी होता आणि त्याच्यासोबत ते 10-15 गुंड होते आणि आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे धमक्या त्यांनी दिल्या आणि मराठा समाजाबद्दल सुद्धा अपशब्द वापरले, शिव्या दिल्या आणि तुम्ही का फिरतायत असं तसं म्हणून आम्ही मारहाण करायला लागले। आम्ही जीवाच्या धाकाने पळत सुटलो, तरीसुद्धा 4-5 गुंडांनी मला पकडलं। माझ्या गळ्यातली सोन्याची चैन आणि मोबाईल खिशातून हिसकावून घेतला आणि आमचा युवक अध्यक्ष मनोज पाटील याच्या मागे अजून पुढे 3-4 जण पडत गेलेत आणि त्याला सुद्धा बेदम मारहाण केलं। शेवटी जीवाच्या आकांताने तो 1 किलोमीटर पुढे जाऊन कुठेतरी शेतात त्याने जीव लपवला। तसेच आमचे जिल्हा परिषद सदस्य रविदादा पाटील यांचे पण सुद्धा धक्काबुक्की करून त्यांचा एक उजवा हात पिडण्याचा प्रयत्न केला। अजून त्यांचा हात वरती व्यवस्थित होत नाही आणि एन.डी. पाटील सर त्यांना सुद्धा धक्काबुक्की केली। तसेच आमचे मार्केटचे डायरेक्टर संचालक दिलीपराव अण्णा धनगर यांना सुद्धा मारहाण केली। तर मला असं वाटतं की हे अतिशय निंदनीय कृती आहे। संविधानामध्ये लोकशाही मार्गाने प्रत्येकाला फिरण्याचा त्याचा अधिकार आहे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना भेटायला जाणं याच्यात काही गैर नाही, कारण तर कोणत्या हेतूने त्यांनी आमची गाडी अडवली किंवा काय हे आम्हाला कळत नाही। पण अशा गुंड प्रवृत्तीच्या, हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकांचा निषेध झाला पाहिजे आणि ज्यांनी हा भ्याड हल्ला आमच्यावर केला त्यांचा पोलीस डिपार्टमेंटने लवकरात लवकर बंदोबस्त करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत।